मी पवन खारडे रेशीमची जी पूर्ण माहिती यूट्यूब चॅनलचं आपलं स्वागत करत आहे. तरी आपण या 3 दिवसामध्ये व्हिडिओ अपलोड केले नाही, कारण आपली बॅच चालू होती आणि धुलिवंदनाचा सण असल्यामुळे व्हिडिओ अपलोड करणं शक्य झालं नाही. तरी आपण काल आपली बॅच घातलेली आहे. तरी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की आपण जर कोर्स आपला वेचला तर वेचल्यानंतर किती एक क्विंटल मागं आपला किती किलो कोस कमी होतो व किती किलो घटतो, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ आपण लास्टपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कोस वेचल्यानंतर कोस लवकर का घालायचा हे लक्षात येईल. तरी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर जाणूया माहिती. गेलेल्या सोमवारी आपण चंद्रिका टाकलेल्या होत्या, सोमवारी चंद्रिका टाकल्या होत्या आणि आपला कोर्स सरासरी एक शुक्रवारी आपण चालू केला होता वेचायला. तर आपला असा अंदाज होता की ह्या 2 दिवस धुलिवंदनाच्या सुट्ट्या असल्यामुळे रविवार आणि सोमवार मार्केट बंद असल्यामुळे आपलं असं नियोजन होतं की शनिवारच्याला आपला कोर्स मार्केटला जायला पाहिजे. तर आपण काय केलं, शुक्रवारी बाया लावल्या आणि शुक्रवार शनिवार आपण कोस वेचून घेतला. थोडाफार कोस राहिल्यामुळं मार्केटला जायला थोडा उशीर झाला आणि त्यानंतर मग मार्केटला जायला उशीर झाल्यामुळे आपण काय केलं, का मार्केटचं आपलं बीट झालं, पण त्या दिवशीच्या प्रमाणे आपला कोस उशीर झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी कमी भावात मागितला. म्हणून आपण त्या दिवशी कोस दिला नाही. नंतर मग काय केलं, का येताना आपण कोस वापस आणताना कोस मोजला. तर आपला कोस त्या दिवशी 1 क्विंटल 51 किलो कोस आपला त्या दिवशी मार्केटला गेला. तर त्या दिवशी भाव कमी लागल्यामुळे काय केलं, की कोस रिटर्न आणला आणि जसाच्या तसा शेडमध्ये टाकला. तर आपण तोच कोस 2 दिवसानंतर मंगळवारी मार्केटला घेऊन गेलो, कालच्या मंगळवारी धुलिवंदन झाल्यानंतर. तर तोच कोस आपण त्या दिवशी मार्केटला 2 दिवस सुट्टी असल्यामुळे माल आवक जास्त वाढल्यामुळे आपल्याला एकतर ₹20 भाव कमी, ₹25 भाव कमी लागला आणि भावाचं काय नाही, त्याचा विषय नाही. ते आवकनुसार समज भाव कमी जास्त होऊ शकतो. त्या दिवशी आपला ₹400 मागितला होता. आपण दिला नाही, कारण त्या दिवशी आपला कोस एक अंदाजे 450 पर्यंत जायला हवा होता त्या दिवशीच्या मार्केटनुसार. कालच्या मार्केटनुसार आपला कोस ₹375 नीच गेला आवक असल्यामुळे. पण विषय होता वेटचा. कारण वेट जे आहे आपलं त्या दिवशी जे आहे 151 किलो भरलं होतं वेट आपलं. तर 2 दिवस कोर्स ठेवल्यानंतर आपलं जे कालचं जे वेट आहे, ते आपलं कालचं वेट आलं 141 किलो. तर सांगण्याचा अर्थ म्हणजे तात्पर्य असं आहे की बाबा, तुम्ही होईन तेवढं 7व्या दिवशी जर आपण कोस मार्केटला जर नेला तर आपला फायदा होतो. जेणेकरून अळीचं वजन घटत नाही आणि आपल्याला आपला कोस वजनदार देतो आणि भावामध्ये एवढा काही फरक पडत नाही. कारण त्या दिवशी माझा ₹400 कोस गेला आणि काल 375 ने गेला. आपण जर म्हणलं मला हडकल्यानंतर भाव जास्त लागतोय, तर माझा कोस त्या दिवशीपेक्षा आज ₹5 किंवा ₹10 तरी जास्त जायला हवा होता किंवा मिनिमम आवक जर वाढली म्हणाल तर निदान ₹400 तरी जायला हवा अशी अपेक्षा होती. पण 375 नेच गेला. पण विषय असा झाला का 10 किलो वेट कमी झाला, म्हणजे साधारणतः 1.5 क्विंटल मागं माझा 10 किलो कोस कमी झाला. तर आपण एक अंदाजे आपला एक एका क्विंटल मागं 6 ते 7 किलो आपला कोस कमी झालेला होता. तर दिवसाला आपला एका क्विंटल मागे एक सरासरी अंदाजे 3 किलो आपला कोस कमी होतो. तर त्यासाठी हर एक शेतकऱ्याने काय करायचं आहे, एक मजूर किंवा 2 मजूर जास्त जरी लागले तरी आपला कोस 6व्या किंवा 7व्या दिवशी मार्केटला जावा, हे सगळ्यांनी असं नियोजन लावायचं आहे. जेणेकरून आपला वेट लॉस होणार नाही आणि आपला त्याच्यामध्ये तोटा होणार नाही. कारण ₹10 जरी आपल्याला भाव कमी लागला ओल्या माळामुळं, तरी आपला 4 किलो कोस वाढला तर त्याच्यामध्ये आपला भरपूर फायदा होतो. तरी नवीन शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. नवीन म्हणण्यापेक्षा सर्वच शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. जेणेकरून 6व्या किंवा 7व्या दिवशी आपला कोस मार्केटला जाईल. ही सर्वांनी अशा पद्धतीने आपलं नियोजन करायचं आहे. तरी माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीसाठी. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.